जमिनीचा मोबदला मिळाल्याने एका महिलेचा गळफास घेऊन आत्महत्या केली। पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात कोचाई गुरोड पाडा या ठिकाणी राहणारी महिला लक्ष्मी परसूद बर्फ ह्या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। राज्यातून एक लाडकी बहीण गेली का असे प्रश्न सरकारला पडला असेल, परंतु खरं कारण ह्या महिलेची मुंबई बडोदा सुपर महामार्गामध्ये ह्या स्त्रीची जमीन गेली आणि त्याचा मोबदला वकील तेथील लोकांना दिला गेला, परंतु त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला त्यांना दिला गेला नाही, कारण नवरा बोटीत कामाला गेला होता आणि त्याच्या नावाने चेक तयार होता। डहाणू प्रांत ऑफिसमध्ये नवरा बोटीतून आल्यानंतर गेला तेव्हा सुद्धा चेक दिला गेला नाही, म्हणून आत्महत्या केली असे त्यांचे कुटुंबातील व्यक्तीने आरोप केला आहे। मी या ठिकाणचा स्थानिक रहिवासी शिवराम रामा बर्फ। आम्ही गेल्या 2012 सालीपासून जेव्हापासूनचे सर्वे झाले जागा, तेव्हापासून आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय। आम्ही आता म्हणजे जवळजवळ 3 ते 4 पिढ्यांपासून आम्ही जागा कसतोय। सध्या आम्ही कसतोय, ती जागा कसतोय, तेव्हापासून आम्ही हा लढा चालूच आहे। शासना दरबारी असो किंवा हायवे ऑथॉरिटीच्या समोर असो, हा लढा चालू असताना पण आम्हाला त्या दिवशी म्हणजे 3 तारखेला ज्यावेळेस सन्माननीय प्रांत साहेब गांधी साहेब आले आणि चेक वाटप डिस्ट्रीब्यूट त्यांनी केलं आणि त्यावेळेस सर्वांना दिलं आणि जी आज जी मृत व्यक्ती झाली त्यांचा जो पती होते, पतीच्या नावाने जो चेक होता, आम्ही त्यांना प्रांत साहेबांनाही विनंती केली। आम्ही पाडकरी म्हणून ती 4-5 लोकांनी आम्ही विनवणी केली, साहेब असं आहे, ते बोटीत गेलेले आहेत कामानिमित्त आणि आल्यानंतर त्यांचं 1-2 महिने असेच जाणार आहेत आणि ते कमावणार काय, आणि ते जर ते तिकडनं आल्यानंतर त्यांचे जर नुकसान होत असेल आणि हे पण तुम्ही देत नसाल तर थोडंसं आम्हालाही वाईट वाटतं, म्हणून त्यांची फार विनवणी केली तरीही त्यांचा चेक दिला नाही। आणि त्या दिवशी आय थिंक ती पण थोडीशी माझ्यासमोर पण थोडीशी नाराज होती आणि आम्ही पाडकऱ्यांनी दोघं तिघांनी आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला। जास्त नाराज होण्याचं कारण नाही, जे असेल तर आपण त्या आपल्या हक्काचं आहे ते आपण घेऊ त्यांच्याकडून बोललो होतो। आणि त्यानंतर गेले आता 2 दिवस, काल आणि परवाच्या दिवशी आमच्याशी सकाळी संपर्क झाला नाही आणि त्यांचे जे पती गेले होते बोटीमध्ये ते काल आले, त्यांच्याशी संपर्क झाला नाही आणि ते आल्यानंतर आज ते परत ते चेक घ्यायला डहाणू प्रांत ऑफिसला गेले होते, पण त्यांना त्या ठिकाणी ऑफिसमधून असं आता आमच्या प्राथमिक निदर्शनास असं आलं माझ्या की आता मी त्यांना इथं आल्यानंतर विचारलं का तुम्ही गेलो तुम्हाला काय सांगितलं प्रांत ऑफिसवरून, म्हणे आम्हाला तिथून तुमच्या पोचायलाच गेलेले आहेत सगळे जे आहेत ते कर्मचारी तिथे गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर ती काय प्रेशरमध्ये होती आणि त्या प्रेशरमध्ये आमच्या एक प्राथमिक अंदाजानुसार त्याच्या प्रेशरमुळे त्यांनी कदाचित हे पाऊल उचललं असावं असं माझं प्राथमिक एक इथली प्रतिष्ठित नागरिक म्हणून माझी अशी प्रतिक्रिया आम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करू इच्छितो। आणि प्लस असं आहे का ही जी घटना घडली ह्याच्या पाठीमागे कोणतरी जबाबदार आहे, एक तर हायवे ऑथॉरिटी असो किंवा प्रशासन अधिकारी असतील, ह्यांना कोणतरी जबाबदार आहे आणि त्या जबाबदार व्यक्तीने आम्हाला न्याय द्यावा। आमची जी 4-5 पिढ्यांपासून की आम्ही कसतोय त्याचा मोबदला आम्हाला ते काय तुम्ही काम जे केंद्र सरकारचा जो प्रोजेक्ट आहे तो आम्हाला कुठे अडवायचं वगैरे काय त्यांच्याशी वाद घालायचा अशातला प्रश्न नाही आहे, परंतु आम्हाला आमचा जो हक्काचा मोबदला आहे काय जे असेल ते आम्हाला मिळावं यासाठी मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून शासना दरबारी हात जोडून विनंती करेन आणि त्यांनी त्वरित त्या कार्यवाही करावी असं मी कळकळीची विनंती करेन। आईला आम्हाला सांगितले होते काय पैसा नाही भेटणार, काय नाही करू काय, असं करत होती, ते टेन्शन त्या दिवशी पास घेत होती। माधव तल्हा, पालघर जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र क्राईम न्यूज 10।